तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण लागू करावे आणि कर्मयोगी संत श्री गाडगेबाबांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील हजारो धोबी समाज बांधवांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धरणे व साखळी उपोषण सुरू केले आहे। महाराष्ट्र राज्यात असलेल्या जवळपास 35 लाख धोबी समाज बांधवांना 1960 पूर्वी लागू असलेले SCचे आरक्षण पूर्ववत चालू करावे यासाठी सरकारने मागितलेला डॉक्टर भांडे समितीचा अहवाल तात्काळ लागू करण्याची मागणी समाज बांधवांनी केली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्रीला 12 वाजता विशिष्ट लोकांसाठी आरक्षण लागू करतात आणि ज्या संत गाडगेबाबांनी देशाला स्वच्छतेचा मंत्र देत अंधश्रद्धा दूर केली त्या संत गाडगेबाबांच्या नावाने आर्थिक विकास मंडळ स्थापन करत नसल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली। नागपुरात गाडगेबाबाचा पुतळा व्हावा तसेच गाडगेबाबांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। शासनाने धोबी समाजाच्या मागणीची दखल घ्यावी यासाठी संजय भिलकर, बाळासाहेब मोखळकर तसेच या धरणे आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून आलेले समाज बांधव 5ही दिवस सामील होणार असल्याची माहिती आंदोलकांच्या वतीने देण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, नागपूर। आंदोलन आपण करत असताना मी अनेक वेळेला पंजाबमध्ये जालियनवाला हत्याकांड म्हणजे ज्या ठिकाणी झाला त्या भागेमध्ये गेलो। असंच सगळं बंद आहे सगळीकडून आणि एकच दरवाजा आहे आणि हे बंदुकी घेऊन बेछूट गोळीबार करून हिंदुस्थानी माणसाला मारून टाकण्यात आलं। त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या शहीदांची जी एक मोठी यादी आहे त्या यादीमध्ये धोबी पण आहेत बरं का। म्हणजे या देशाच्या शहीद होणाऱ्यांच्या यादीमध्ये आम्ही नाही असं नाही आहे। त्याच्यातला आणखी एक विषय मला महाराष्ट्रात आज सांगायचा आहे आणि तुम्हाला या संबंधानं काम करावं म्हणूनही तुम्हाला या ठिकाणी गोष्ट सांगायची की त्या पुणे जिल्ह्यामध्ये एक शौर्य स्तंभ आहे। कुठं? भीमा कोरेगाव। भीमा कोरेगावचा शौर्य स्तंभ उभा टाकला आणि दरवर्षी या राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक भीमा कोरेगावला जातात। आता खरं म्हणजे भीमा कोरेगावचा हा जो स्तंभ आहे हा खूप पूर्वी उभा टाकलेला आहे, परंतु तिथे जाऊन विनम्रपणे अभिवादन करण्याची परंपरा कधी निर्माण झाली तर त्या शौर्यस्तंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमन केलं आणि मग महाराष्ट्र आणि सारा देश नमन करायला लागला। परंतु तो शौर्यस्तंभ ज्या कारणाने निर्माण झाला त्याची एक छोटीशी कहाणी आपल्याला सांगायची। झालं असं की छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे करून ज्या नदीमध्ये टाकण्यात आले होते त्या नदीमध्ये टाकण्यात आल्याच्या नंतर सकाळी त्या नदीवर कपडे धुवायला एक महिला आली आणि कपडे धुवायला आलेल्या महिलेला छत्रपती संभाजी राजाच्या शरीराचे तुकडे काही लवकर कळले नाहीत, पण छत्रपती संभाजी राजाचा जो चेहरा होता तो मात्र निदर्शनास आला आणि ती पूर्णपणे घाबरली आणि घाबरली